नमस्कार. झापूक झुपूक सारखं घवघवीत अपयश मिळवून तन्वी कोलतेला विजय करून प्रेक्षकांच्या पदरी निराशा पाडून बिग बॉस सीझन 6 हा फायनली संपलेला आहे आणि हा सीझन पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे असं म्हटलं तर काहीही वावगं ठरणार नाही. या अपयशाला फक्त बिग बॉस कारणीभूत नसून स्पर्धक सुद्धा आहेत, त्याचबरोबर आपल्यासारखे सुजाण प्रेक्षक सुद्धा आहेत आणि महत्वाचं म्हणजे झापूक झुपूक सारखा एक प्रेरणादायी चित्रपट सुद्धा आहे. मित्रांनो, या पुढची व्हिडिओ जी आहे ती तुमची विवेक बुद्धी वापरून बघायची आहे. उगाच येऊन कमेंटमध्ये काहीतरी वन साइडेड बोलून जाऊ नये. तुमचे रिव्ह्यू हे मला मान्यच असतील, परंतु भाषा थोडी जी आहे ती सभ्य असावी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. बिग बॉस एक मोठा ब्रँड झालेला आहे आणि गेली 2 दशकं हिंदीमध्ये प्रचंड धुमाकूळ घालत आहे. लोक प्रत्येक सीझनला काही ना काहीतरी म्हणतात, नावं ठेवतात, परंतु पुढचा सीझन कधी येतो याची वाट जी आहे ती आतुरतेनं पाहत असतात. 2018 साली मराठी बिग बॉस चालू झालं. या पहिल्या सीझनमध्ये रेशम टिपणीस, राजेश शृंगारपुरे, आस्ताद काळे, थत्ते, त्याच्यानंतर उषा नडकर्णी, पुष्कर जोग यांच्यासारखे जे आहे ते ओळखीचे लोक यामध्ये आले. महेश मांजरेकर यांचं उत्तम असं होस्टिंग होतं. त्यामुळं हा सीझन तुफान असा चालला. हा सीझन उच्च मध्यमवर्गीय श्रीमंत लोक यांच्याकरता हा तेव्हा मर्यादित होता, परंतु या लोकांनी त्याला इतकं डोक्यावर घेतलं की तो पुढच्या लेव्हलपर्यंत पोहोचायला चालू लागला. परंतु दुसरा, तिसरा सीझन आणि चौथा सीझन यांना त्या प्रमाणात जी पाहिजे होती तेवढी सोशल मीडिया असून सुद्धा प्रसिद्धी मिळवता आली नाही. परंतु 5वा सीझन आला आणि सगळीच गणितं चेंज झाली आणि या 5व्या सीझननं जे आहे ते हिंदी बिग बॉसला सुद्धा चॅलेंज केलं. हो मित्रांनो, अतिशय उत्तम अशी स्पर्धकांची निवड करण्यात आलेली होती. स्पर्धकांमध्ये वादविवाद होऊ शकतात की हा चुकीचा, हा वगैरे, परंतु हे जे सर्व काही स्पर्धक होते त्यातले 90% स्पर्धक जे आहेत ते लोकांना ओळखत होते, कारण सगळे जे आहेत ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होते. दररोजच्या येणाऱ्या रीलमध्ये, शॉर्ट्समध्ये हे आपल्याला दिसत होते. त्यामुळे शो हा आपल्याला आपलासा वाटत होता आणि त्यांनी ठरवल्याप्रमाणे त्यांची थीम ज्याप्रमाणे होती की गरिबाच्या लेखाला मोठं करायचं, त्याचप्रमाणे यांनी गरिबाच्या लेखाला म्हणजे सूरज चव्हाणला जे काय आहे ते विनर केलं आणि त्यांना शो जो आहे तो तळागाळापर्यंत जे काही पोहोचवायचा होता तो त्यांनी शो जो आहे तो तळागाळापर्यंत पोहोचवला. त्यामुळे त्याची पॉप्युलॅरिटी जी आहे बिग बॉसची ती प्रचंड प्रमाणात झाली. म्हणजे प्रत्येक जण आता पुढचा सीझन कधी येईल, आता पुढचा सीझन कधी येईल, अजून एखादं गरिबाचं लेकरू जे आहे ते मोठं होईल का, याची सगळेच जण वाट बघत होते. परंतु सीझन यायला लेट झाला. 2024ला 5वा सीझन झालेला, 2025 आला तरी सीझन आला नाही आणि 2026ला हा सीझन आला. आणि हा सीझन येताना सुद्धा यांनी ही जी काही मागच्या वेळी आपण पॉप्युलॅरिटी मिळवली होती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या मधनं वगैरे, तीच सेम यामध्ये त्यांनी आणायचा प्रयत्न केला. जे काय आहे ते म्हणा तुम्ही, पेड त्यांचे स्टंट जे आहेत, PR स्टंट वगैरे जे आहेत ते त्यांनी गरिबाचे जे काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर वगैरे आहेत यांच्या माध्यमातून त्यांनी करायला सुरुवात केली. पॉप्युलॅरिटी वाढली. परंतु जेव्हा सीझन चालू झाला तेव्हा असं लक्षात आलं की यातले निम्मे स्पर्धक तर आपल्याला ओळखतच नाहीत. त्यामुळं जे लोक ज्या आशेनं आलेले होते ते आशा इथं संपली. त्यामुळं या ठिकाणी ओव्हर पॉप्युलॅरिटी सुद्धा बिग बॉसला मारक ठरली. बिग बॉस मराठी सीझन 5 हा एकदम टॉपला गेल्यामुळं यांची जी काही टीम आहे, क्रिएटिव्ह मेंबर्स आहेत, हे प्रचंड हवेत होते. त्यांना वाटलं की आपण मागच्या वेळी हिंदीला चॅलेंज केलेलं होतं, यावेळी पण चॅलेंज नक्कीच करू आणि आपण मागच्या वेळी जशी थीम कॉपी केली होती याच प्रमाणात अशी जी काही थीम आहे ती करू आणि गरिबी, श्रीमंती, गावाकडचा शहराकडचा वगैरे असं यात त्यांनी PR स्टंट म्हणा किंवा बाकीच्या याच्यामध्ये करायचा प्रयत्न केला. हे तेव्हा लोकांना लक्षात आलं की नाही, हेच मागच्या वेळचीच ओढतायत, तरी लोक नाही नवीन काहीतरी असेल म्हणून जेव्हा या आशेनं येतात तेव्हा पहिल्याच दिवशी त्यांच्या प्रचंड निराशा जी आहे ती पदरी पडते. कारण बिग बॉसची स्पर्धकांची निवड जी आहे ती प्रचंड प्रमाणात चुकलेली होती. यामध्ये समाज व्यवस्था, जाती व्यवस्था याचं काही असं लक्ष देऊन याचं काही कॉम्बिनेशन बनवलेलं आहे का, उगाच लोक घेतलेली आहेत का, असं लोकांना यामध्ये जे काय आहे ते वाटायला लागलं. यानंतर जेव्हा हे स्पर्धक सगळे घेतले, यानंतर जे काही टास्क चालू झाले, हे टास्क एकदम भंपक होते. या टास्कमध्ये काहीही क्रिएटिव्हिटी नव्हती. यामध्ये नक्की काय गोष्टी वेगळेपण आहे हे कुठलंच कुणाला जाणवत नव्हतं. हे बऱ्याच स्पर्धकांनी सुद्धा बोललेलं आहे, बऱ्याच रिव्ह्युअर्सनी सुद्धा बोललेलं आहे. परंतु बिग बॉसला या गोष्टी कधीच लक्षात आल्या का नाहीत तेच कळत नाही. आणि ह्या सगळ्यामध्ये बिग बॉसचा या सीझनमध्ये काहीही कंट्रोल नव्हता. अक्षरशः काहीही कंट्रोल नव्हता. स्पर्धक म्हणतात आम्ही टास्क करणार नाही, आम्ही असंच करणार, आम्ही तसंच करणार. बिग बॉस म्हणतो हो ओके, किंवा या गोष्टींवर काही आक्षेप घेतला जात नव्हता. बिग बॉस मध्ये काही सूचना देतोय वगैरे असं कुठंच वाटत नव्हतं. लोक येत आहेत, लोक मजा करतायत, लोक जात आहेत, एवढंच फक्त यामध्ये दिसत होतं. बिग बॉसचा कंट्रोल, बिग बॉसचा धाक काहीही यामध्ये दिसलेलं नाही. ही एक मोठी बिग बॉसची या ठिकाणी चूक झालेली आहे. बिग बॉसच्या मेकरचं चुकलं असेल, बिग बॉसने त्यांनी माती खाल्लेली असेल, परंतु स्पर्धकांना तरी समजायला पाहिजे, अरे आपण ही जी काय आहे ही स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे, यामध्ये आपण जिंकण्यासाठी आलेलो आहे.
हे या स्पर्धकांना काहीही समजलेलं नव्हतं. प्रत्येक जण उठसूट म्हणतोय, नाही मी इथं आहे तसा राहणार, मी आहे तसा वागणार, काय जे असेल ते असेल, मला काय कोणाशी वाकड्यात जायचं नाही, मला कोणात कशाची काही करायची नाही. अरे तुम्ही स्पर्धा खेळायला आलाय तर तुमच्या जिंकायची जिद्द असायला हवी, दुसऱ्याला हरवायचं कसं याची तुमच्याकडे स्ट्रॅटेजी असायला हवी. ही स्पर्धा आहे. तुम्ही भलेही वैयक्तिक आयुष्यात कितीही चांगले असाल, परंतु ही स्पर्धा आहे म्हटल्यावर इथे जिंकायलाच पाहिजे ना. आयपीएल मध्ये असं होत नाही. बुमराह म्हणत नाही, अरे कोहली तर माझा मित्रच आहे रे, मी याला कशाला यॉर्कर टाकू, मी कशाला याला आउट काढू. कोहली पण म्हणत नाही, अरे अरे हा तर बुमराह आहे, नाही नाही मी तर काय याला मारणार नाही, मी आउट होतो. तो पण सिक्सच मारतो ना. तर हे या स्पर्धकांना समजलंच नाही. यांना ओढून आणलेलं आहे का असं वाटत होतं, कारण समाज व्यवस्था, जाती व्यवस्थेचं जे काही ब्रॅकेट आहे ते बिग बॉसला कम्प्लीट करायचं होतं. आपण आता 1 बाय 1 जे काय आहे ते स्पर्धकांबद्दल बघूया. प्रभू आणि रोशन यांनी आल्या आल्या कार्ड चालू केलं. येडामाई वगैरे जे काय ते प्रभूनं कार्ड काढलं. आम्ही गरीबाची लेख, आम्ही गावाकडची लेख, हे रोशननं कार्ड काढलं. या कार्डला वैतागलेले होते लोक, आणि हेच कार्ड मागच्या वेळी सूरज चव्हाणनं काढलेलं होतं. सूरज चव्हाणचं मागच्या सीझनमध्ये काहीही काम नव्हतं, काहीही त्यानं गाजवला नव्हता सीझन, परंतु ते तिची एक पॉप्युलरिटी होती, गरीबाचा लेख म्हणून लोकांनी त्याला मतदान केलं. लोकांना सुद्धा वाटलं की हा आपलाच माणूस, आणि तीच थीम ह्या दोघांनी जी काय आहे ती वापरायचा प्रयत्न केला. आणि हीच अशी जी थीमचं जे काय भांडवल करून झापूक झुपूक सारखा एक टुकार चित्रपट काढलेला होता, तो धाड करून आपटला. एक टुकार चित्रपट धाड करून आपटलेला होता, आणि तेच थीम यामध्ये वापरायचा प्रयत्न केला. म्हटल्यावर लोक का बघतील तुम्हाला, का तुम्हाला सपोर्ट करतील. तुम्ही भलेही वैयक्तिक आयुष्यात चांगले असाल, परंतु प्रभू आणि रोशन यांना बिग बॉसनं फाट्यावर मारलं. त्याचबरोबर प्रेक्षकांनी सुद्धा फाट्यावर मारलं. राधा पाटीलला घेतल्यानंतर बिग बॉसला वाटलं की काही नाही, काहीतरी अट्रॅक्ट होईल, लोक काहीतरी वेगळं करतील, किंवा राधा पाटील सुद्धा आत आल्यावर एकदम तडका देईल, कातिलो की कातिल वगैरे असं काहीतरी स्वतःला म्हणत होती, असं काहीतरी करेल. तर ती फक्त आणि फक्त टाइमपास करायला आली होती. तेव्हा हे कळालं बिग बॉसला. तेव्हा बिग बॉसनं सांगितलं, ताई कडकडनं तुम्ही बाहेर निघा. आणि ताई तशा कडकडनं बाहेर निघाल्या, आणि जत्रा यात्रा जे काय आहेत त्यांच्या जे काही ते सुपाऱ्या घ्यायला सुरू केल्या. आयुष आणि ओमकार हे त्यानंतर होते. आयुष आणि ओमकार हे बिग बॉस मध्ये कशासाठी आले होते हे पहिल्यांदा त्यांना काहीच समजलं नव्हतं. ते नक्की तिथे येऊन काय करतायत हे सुद्धा त्यांना काहीच कळत नव्हतं. त्यांनी एक फक्त तो उपवासाचा काहीतरी असं स्टंट केला, पण तो सुद्धा फेल गेला. त्यांना शेवटपर्यंत कळालं नाही की आपण काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. बाहेर आल्यावर ते मस्त गप्पा मारतायत, आम्ही असं केलं आणि तसं केलं, खरं तू त्यांनी लावलेले दिवे आम्हाला तरी काही कुठं दिसले नाहीत. त्यानंतर सागर, सचिन हे मला वाटत होते की चांगलं काहीतरी करतील, चांगलं यांना बिग बॉस सुद्धा प्रमोट करेल, परंतु असं लक्षात आलं सागर, सचिन यांचं जे काही कॉमेडी असेल ते त्यांचे परफॉर्मन्स काही दाखवायचा प्रयत्न करत असतील, तेव्हा सुद्धा बिग बॉसनं त्यांना जे काय आहे ते टोकलं, सांगितलं की तुमचं हे तेच पण येतोय ते तुम्ही थांबवा. आणि हे जेव्हा थांबवलं तेव्हा सचिन कुमावत थोडे मागं पडल्यासारखे वाटले, आणि बहुतेक करून त्यांनी स्वतःच एक्झिट घेतली की काय असं यामध्ये वाटायला लागलं. परंतु सागर कारंडे यांनी जे समोरच्याला टीच करणं, समोरच्याला चिडवणं, त्यातनं काहीतरी काढून घेणं, आपण सुद्धा दिसणं जे आहे ते अगदी शेवटपर्यंत चालू ठेवलं. ते थोडंफार जे काय आहे ते खेळासाठी किंवा म्हणा बिग बॉससाठी, टीआरपीसाठी ते नक्कीच चांगलं होतं. यानंतर जे काही आहे ते अतिहुशार व्यक्तिमत्व करण सोनावणे यांना हे स्वतःला काय समजत होते, म्हणजे ते एक वेगळंच समजतात. हे मुंबई पुण्याचे रील स्टार असतात ते वगैरे. तो आल्यानंतर एक स्वतः मी वैयक्तिक माझी इमेज, माझं असं माझं तसं, माझी स्ट्रॅटेजी, मी हे करू, माझे फॉलोअर्स वगैरे असं काही नाही. बिग बॉसला वाटलं तर तुला ते 2 मिनिटात घालतील आणि घालवतील, तसंच तुला त्यांना घालवलं. तो स्वतःच्या भ्रमामध्ये इतका जगला, आणि बाहेर येऊन सुद्धा इंटरव्ह्यू मध्ये तेच सांगत होता. परंतु तुझा भ्रम काही इथं चालला नाही आणि चालत पण नसतो, कारण लोकांना एंटरटेनमेंट पाहिजे. जे काही आहे ते पाण्यात पडून एक दिवस नुसतं नू करून आणि बाकीच्या लोकांच्या ज्यावर कमेंट करून काहीही चालत नाही. यापुढे येतात दीपाली सय्यद आणि प्राजक्ता शुक्रे. यांनी काय केलं? यांनी काहीही केलं नाही. यांनी स्वतःची इमेज जी आहे ती सांभाळण्याचा प्रयत्न केला. फक्त लांबणे जे म्हणतात ना की चावडीवर बसून नावं ठेवायची, पण आपण मात्र गावचे सरकार, आपण मात्र गावचे सावकार हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्यांचे काही टर्म्स असतील, त्यांचे काही कॉन्ट्रॅक्ट असेल, त्याप्रमाणे त्यांना बरंच पुढे नेण्यात आलं. परंतु या दोघींच्या मध्ये काहीही दम नव्हता. याच्या पुढे येतात त्या म्हणजे रुचिता आणि दिव्या. ह्या बघायला गेलं तर चांगल्या ज्या आहेत त्या स्पर्धक बनू शकल्या असत्या, ह्या चांगल्या टक्कर देऊ शकल्या असत्या. परंतु जे म्हणतात ना की तुमचा तोंडावर कंट्रोल असावा, हा कंट्रोल या दोघींच्या मध्ये काहीही नव्हता. या वाह्यातपणे काहीही बोलत होत्या, घडल्यानंतर सुद्धा माफी मागत नव्हत्या. बिग बॉसला सुद्धा वाटलं की ह्या चांगलं बोलतात, एकदम भारी बोलतात, तडका मिळतोय. बिग बॉसला सुद्धा तेव्हा थोडाफार टीआरपी जास्त मिळाला असेल. परंतु हे असं ऐकणं किंवा अशा गोष्टी घडल्यानंतर माफी मागणं सुद्धा हे मोठं असतं, हे या दोन्ही स्पर्धकांना समजलं नाही. तेव्हा बिग बॉसने सुद्धा सांगितलं, लई झालं, कडकडनं जावा. यानंतर येतात म्हणजे आरबी म्हणजे राकेश बापट, त्यानंतर विशाल कोटियान आणि सोनाली. अतिशय मॅच्युरिटीनं हे खेळत होते. राकेश बापट यांच्यावर सुद्धा पहिल्यांदा आल्याला बोलण्यात आलं की तिकडनं हिंदी करून आले, जेवढे मोठे कशाला आलेत, काय आले, तिथे येऊन रुबाब करणार, बाप माणसासारखा वागणार. विशाल कोटियान तर हा कसला मराठी, हा फालतू, हा तर फालतू. सोनाली राऊतला श्रीमंताची लेख, जे काही निक्की बरोबर करण्यात आलेलं होतं तेच करण्याचा इथं काही प्रयत्न करण्यात आला. सोनाली राऊतनं हे बघितलं की इथं आपण काही राहण्यासारखं नाहीये,
तिनं आपलं जे काही आरोग्याचं कारण सांगून बाहेर पडली. विशाल कोटी आणि राकेश बापट यांनी एकाला प्लस मायनस करत जो काय आहे तो खेळ त्यांचा उत्तमरित्या खेळला. यानंतर येतात त्या म्हणजे अनुश्री आणि आहे ती म्हणजे तन्वी. अनुश्री इतकं काही चांगलं खेळेल असं मला तर काही वाटलं नव्हतं, कारण तिनं आल्या आल्या खूप सारा काही बालिशपणा केलेला होता. नाही ते बडबडायची, नाही त्या गोष्टी करायची, हे दिसत होतं ती त्या गोष्टी करत आहे. परंतु ती पण एवढ्या वरतीपर्यंत टिकेल असं वाटतच नव्हतं, आणि ती एवढ्या वरतीपर्यंत गेली हा सुद्धा एक प्रश्न वाटतो. परंतु जे काही आहे ती जो खेळ आहे या बाकीच्यांच्या मनानं तो खेळायचा प्रयत्न करून घेत होती, समजायचा प्रयत्न करत होती, त्याच्यावर काहीतरी रिॲक्ट करायचा प्रयत्न करत होती. आणि ह्याच्या पुढची जी होती ती म्हणजे तन्वी होती. तन्वीला भलेही सपोर्टर कमी असतील, काही असेल, परंतु तन्वीनं फ्रॉम डे 1 ती जिद्द दाखवलेली होती की मला हे खेळायचं आहे, मला हे करायचं आहे आणि मला हे जिंकायचं आहे. तिनं बरोबर सगळ्या व्यक्तींचा वापर करून घेतला, सगळ्या गोष्टींचा वापर करून घेतला आणि या शोची ती विजयी ठरली. तन्वी विजयी का ठरली असा प्रश्न जे काही आहे म्हणजे कोण विचारतायत की ज्यांनी मतदान केलं तन्वीला ते म्हणतात की आमच्या मताचं काय. तर लक्षात घ्या, तुमच्या मताचं काहीही नसतं. तुमच्या मताला 0 अशी जी काही आहे ती व्हॅल्यू आहे. त्यामुळे यामध्ये जी काय आहे ती तन्वी जिंकलेली आहे. असं म्हणतात की मराठी चित्रपटांना, मराठी सिरियल्सना, मराठी शोजना जे काय आहे ते टीआरपी मिळत नाही, तसे प्रेक्षक मिळत नाहीत. मित्रांनो, यासाठी जे आहे ना ते आपणच कारणीभूत आहेत. शो किती वाह्यात आहेत, पिक्चर किती वाह्यात आहेत, या गोष्टी जरा वेगळ्या धरा. परंतु प्रेक्षक म्हणून चित्रपटांकडे कसं बघायचं, शोजकडे कसं बघायचं, सिरियलकडे कसं बघायचं हे आपल्याला समजलेलं नाही आहे. ह्या गोष्टींकडे एक आपण मनोरंजनाचं साधन म्हणून बघायचं असतं, एक न्यूट्रल राहून या गोष्टी ज्या आहेत त्या बघायच्या असतात. परंतु ते आपण बघतच नाही. आपण जे आहे ते सगळं मनाला लावून देतो. आपण जे आहे ते म्हणायला लागतो ही अशी का वागली, ही तशी का वागली, ही हिचं या सुनेचं वाईट केलं ना म्हणल्यावर आम्ही ही सिरियल बघणारच नाही, आम्हाला ती सासू चांगली होती. मग जे आहे त्याप्रमाणे ती सिरियल बदलती, मग त्या सिरियलची जी काही ती वाट लागती. शो मध्ये सुद्धा तसंच होतं. 5व्या सीझन मध्ये काय झालं, अंकिता आहे, धनंजय पवार आहेत, त्यानंतर निक्की आहे, अरबाज आहेत, हे सगळे जे आहेत ते चांगला खेळ खेळत होते. परंतु काय केलं, भावना बघितली, यांनी जे काय आहे ते सूरजला विनर घोषित करून टाकलं. प्रेक्षक खुश झाले, वा वा वा, आमच्या माणसाला, आमच्या मताला जे आहे ते तुम्ही काय म्हणतात महत्व दिलं आणि तुम्ही पण कौतुक केलं आणि तुम्हाला पण वाटायला लागलं की अरे नाही मस्त सुंदर असं केलं. परंतु हेच जेव्हा तन्वीला केलं तेव्हा तुम्ही म्हणायला लागला नाही 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 आमच्या मताला काय महत्व दिलं नाही तुम्ही. अरे असं कसं म्हणता, तन्वीला सुद्धा मतं मिळाली असतील ना. सूरज सारखी भलेही प्रसिद्धी मिळाली नसेल किंवा सूरजला एवढी मतं मिळाली किंवा एवढ्या लोकांनी जे काय ते तन्वीला मिळालं नसेल, परंतु घडल्या असतील ना अशा गोष्टी, त्या सुद्धा तुम्ही मान्य कराल तर प्रेक्षक म्हणून. आणि हे का, तुम्ही ती स्पर्धा आहे ना, ती स्पर्धा म्हणून बघा. ते काही कायमचं शत्रुत्व घेत नाहीत. आता चांगले वागले तर नंतर वाईट वागतील, नंतर वाईट वाटले तर नंतर चांगलं होईल. तुम्ही जे काही हे सिनियर लोक जे आहेत त्यांचं म्हणणं कधी ऐकलं का की बाबा टास्क जे आहे तेव्हा पुरते आपण शत्रू, तेव्हा पुरतं आपण स्पर्धक, इतर वेळी आपण नॉर्मल राहू, बाहेर सुद्धा नॉर्मल राहू. हे आहे ना, हे प्रेक्षक म्हणून तुम्ही पण बघताना तसं बघा ना. परंतु तुम्ही बघतच नाही. आपण नाही, आपण वन साइडेड. आणि यामध्ये काय होतं माहितीये का प्रेक्षकांनो, की आपण करताना काय करतो, आपण पूर्ण वन साइडेड बघत असतो एखादी गोष्ट. इतकी वन साइडेड बघतो म्हणजे मागच्या वेळी बिग बॉसनं ज्या काही चुका केलेल्या होत्या की अगदी पेड होते ते, म्हणजे सगळे पेड होते रिव्ह्यूअर्स वगैरे जे आहेत ना, की त्यांची थीम जी ठरलेली होती की गरिबाचं लेख मोठं करायचं, ती थीम त्यांनी जी आहे ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणा, युट्यूब करणारे रिव्ह्यूअर्स आहेत त्यांना पैसे देऊन जी काय आहे ती चालवली, ती उत्तमरित्या त्यांनी हे केली, वर्क केली, त्यांना जी पाहिजे ती व्ह्युअरशिप मिळवली. आणि यामध्ये जे आहे यावर्षी काय झालं, यावर्षी जे आहे ते त्यांनी यावेळी बजेट जे आहे दाबलेलं होतं. त्यांनी या रिव्ह्यूअर्सना, त्यांनी या बाहेरच्या लोकांना तेवढे त्या प्रमाणात पैसे दिले नाहीत. कारण बिग बॉसला जे आहे ती स्वतःची थीम चालवायची होती, आपल्या स्वतःच्या जीवावर थीम चालवायची होती. आणि ती थीम जी आहे ती यावर्षी त्यांनी अवलंबून बघितली की किती वर्क होत्या, काय होतीये. ते थोडेफार जे आहेत त्यामध्ये आपडले असतील, परंतु त्यांना स्वतःची जी काही व्हॅल्यू आहे किंवा स्वतःचा रीच कुठपर्यंत आहे हे यामधनं नक्कीच समजलं. त्यामुळे बिग बॉस सारखे जे शो असतात, कुठलेही रियालिटी शो म्हणा, ती आपली विवेक बुद्धी जी आहे ती वापरून बघत जावा. बघू आता पुढचा बिग बॉस कधी येतोय, काय येतोय, कुठली यामध्ये कार्ड काढली जात आहेत, सिंपथी कार्ड, मराठी कार्ड, प्रांत कार्ड, जातीभेद कार्ड, लिंगभेद कार्ड जी काय आहे ती येणाऱ्या बिग बॉस मध्ये कुठली वापरतायत, काय वापरतायत ते बघायची नक्कीच उत्सुकता आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. महत्वाचं म्हणजे ती जी काही घंटा आहे ना ती घंटा जरूर दाबा. तोपर्यंत धन्यवाद.